ओम श्री सिद्धभैरवाय नमः. घर असावे घरासारखे नकोस निस्त्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा नकोस निस्त्या नाती. बघा, ह्या आपल्या भारतामध्ये पूर्वी विज्ञानाची साधनं नव्हती. मग माणूस काय करायचा? एकत्र यायचा. आजही कोकणामध्ये आदिवासी भाग आहे, एकत्र येतात, एकत्र जेवतात आणि नृत्य गायन करतात आणि आनंद व्यक्त करतात. कुटुंबामध्ये मुलगा, आई, बाप का नातलग असतील ते जेवताना एकत्र, झोपताना एकत्र, काम एकत्र. आज या विज्ञान शैलीमध्ये, आधुनिक युगामध्ये मुलगा बाप मोबाईलमध्ये, आई मोबाईलमध्ये, मुलगा मोबाईलमध्ये, मुलगी मोबाईलमध्ये. कोणाला कोणाशी बोलायला वेळ नाही, कोणाला एकत्र यायला वेळ नाही आणि कोणाला कोणाची गरज नाही. मग आता घरामध्ये काय, गाडी आहे, बंगला आहे, सगळे पैसा भरपूर पडेल आहे आणि मग माणूस माणसापासून दुरावला. आणि संस्कृती काय माहिती, मी जगल आणि त्याला जगू देईल. आज काय झाले, माझं भरलं म्हणजे बस, मला त्याच्याशी घेणं नाही. बघा, पांडव प्रतापामध्ये ज्या वेळेला 5 पांडव एक ब्राह्मणाच्या घरी होते आणि त्या ब्राह्मणाच्या घरी असल्यानंतर त्या बकासूर, त्याला एक माणूस, एक रेडा आणि खंडीभर अन्न प्रत्येकावर पाळी होती आणि त्या ब्राह्मणाला त्याची पाळी आली. आता रात्री काय म्हणतात, ब्राह्मण म्हणतो, आता मुलं बाळं आहेत आणि तुम्ही सगळे, आता मी काय निकामी झालेलो आहे, मग आता मी जातो. आता बायको काय म्हणते, मी जर तुम्ही गेले ना तर तुम्ही 2 रुपये कमावता, या मुलांना कोण घालील, मी जाते. मुलं म्हणतात मी जातो, मुली म्हणती मी जातो, सून म्हणती मी जातो. म्हणजे एकमेकाकरता मरायला तयार होते. एकत्र कुटुंब होते, 5 पांडव होते, ते वाटून वाटून खायचे. आणि मग कुंती मातेनं काय सांगितलं, आम्ही भिक्षा आणली, त्याने आणली होती द्रौपदी, म्हणून वाटून घ्या. बघा, त्यांनी एक बायको 5 लोकांनी वाटली. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप चांगले विचार होते आणि आज ते विचार आपल्याकडे येणं गरजेचं आहे. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.